युद्ध चाललंय, पण कोण खेळतंय, का खेळतंय आणि कुठल्या बाजूनी कोण लढतंय हे जर तुम्हाला माहिती नसेल तर मी तुम्हाला सोप्या शब्दात सांगतो. इराणच्या विरुद्ध युद्ध चालू आहे, इस्रायल आणि अमेरिका. आता एक लक्षात घ्या, हे बघा इथं जर तुम्ही मॅपमध्ये बघितलं तर इराण, इथं इराण आहे आणि त्यांनी हल्ले कुणाकुणावर केलेत? ओमान, सौदी अरेबिया, युनायटेड अरब एमिरेट्स, कुवेत, जॉर्डनवर पण केला आहे आणि इथं इस्रायल आहे इथं. आणि अमेरिका कुठे आहे? तर अमेरिका यांच्यापासनं एकदम इकडे लांब या बाजूला. तर आता आपण इथली भूराजकीय परिस्थिती समजून घेऊयात. परिस्थिती अशी आहे की इराणला हक्क गाजवायचा आहे ह्या पर्शियन गल्फवर. इराणचं पूर्वीचं नाव होतं पर्शिया आणि सौदी अरेबियाला सुद्धा याच्यावर, याच समुद्रावर हक्क गाजवायचा आणि ते याला म्हणतात अरेबियन गल्फ. कारण की ह्या गल्फमधनं सगळा जगातला तेलाचा व्यापार होतो. आणि इस्रायलचा दोस्त कोण आहे? अमेरिका. इस्रायल आणि अमेरिका दोस्त आहे आणि ह्या सगळ्यांचा कॉमन दुश्मन कोण आहे? इराण. इराण 3 जणांना हे करतं आहे, आपलं सप्लाय किंवा काय म्हणतो, हुती बंडखोर, हमास आणि हिजबुल्ला, हे सगळेजण त्रास कोणाला देतात? इस्रायलला. तर सौदीचा दुश्मन कोण आहे? इराण. अमेरिकेचा दुश्मन कोण आहे? इराण. इस्रायलचा दुश्मन कोण आहे? इराण. तर मग दुश्मनचा दुश्मन तो आपला मित्र. या सगळ्यांनी, सौदी पण सध्या अमेरिकेच्या बाजूनी इराणच्या विरोधात लढत आहे. मग इराणने काय केलं? या सगळ्यांवरती आत्ता बॉम्ब हल्ले केले पूर्ण गल्फमध्ये. प्लस या सगळ्या वादाला एक धार्मिक किनार पण आहे. इराण जो देश आहे तो शिया मुसलमान असलेला शिया बहुल देश आहे आणि सौदी अरेबिया आहे तो सुन्नी बहुल देश आहे. तर या दोघांना इस्लामिक वर्ल्डवरती त्यांचं वर्चस्व असलं पाहिजे असं त्यांना वाटतं. कारण की सौदी अरेबियामध्ये मक्का मदिना, जे मुस्लिम लोकांचं पवित्र धर्मस्थळ मानलं जातं, ते सौदीमध्ये आहे. त्याच्यामुळं सौदीची आपसुकच एक पहिल्यापासून इच्छा आहे की आपण मुस्लिम वर्ल्डला लीड करावं. पण इराणसुद्धा तेलाचा सगळ्यात मोठा सप्लायर देश आहे. त्यांच्याकडं पण पॉवर आहे आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याकडं न्यूक्लिअर वेपन्स आहेत. सो त्यांनासुद्धा तेच वाटतं. आणि जिथं जिथं लोकशाही अस्तित्वात नसते किंवा लोकशाही धोक्यात येते, अशा वेळी लोकशाहीचा करता धरता तारणहार, जगाचा पोशिंदा नाही, जगातला ठेकेदार, लोकशाहीचा ठेकेदार अमेरिका सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये पुढं असतो. सो मग इस्रायल आणि अमेरिका हे दोघं दोस्त आहेत. इस्रायल म्हणते यांच्यावर अटॅक करा, हे तिथे लोकशाही चालवत नाही आहेत किंवा तिथल्या लोकांवर अन्याय अत्याचार होतो. या सगळ्या त्यांच्या वेगवेगळे पॉईंट्स आहेत. आणि आता तर ते आयातुल्ला खोमेनी, आज रविवार आहे, आज सकाळीच बातमी आली की तिथलं आयातुल्ला खोमेनी अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यामध्ये ठार झालेले आहेत. तर कदाचित हे युद्ध आज संपू शकेल, आज किंवा उद्या 1-2 दिवसात ते संपायची शक्यता आहे. होप सो संपावं. कारण की युनायटेड अरब एमिरेट्स आत्तापर्यंत दुबई किंवा हे जे बाकीच्या ज्या तिथल्या गल्फ कंट्रीज आहेत, ह्यांच्या कुणावरतीच हल्ले झालेले नव्हते. कितीही मध्यपूर्व अशांत असलं होतं तरी पण असे डायरेक्ट मिसाईल हल्ले वगैरे आत्तापर्यंतच्या इतिहासात 1948ला ह्या देशांना स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून कधीच हल्ले झाले नव्हते. पण आज ते झालेत मागच्या 2 दिवसात. सो आणि ह्या सगळ्यांची रेव्हेन्यू किंवा ह्या सगळ्यांची इकॉनॉमी टुरिस्टवरती डिपेंड आहे. टुरिझम ड्रिवन रेव्हेन्यू आहे. दुबई तर रिअल इस्टेटचं सगळ्यात मोठं हब म्हणू शकतो आपण. त्यांनी इतकं सगळं मार्केट केलेलं आहे. सो त्यांना पण हे सगळं असं चालू ठेवणं परवडणारं नाही आहे. सो हे लवकरच संपेल अशी आशा करूयात आणि जागतिक शांततेसाठी प्रार्थना करूयात. थँक्यू. करा ना बंद. बंद नाही आहे.